गोपाळ भाऊ. अरे बाप रे बाप, खूपच ऊन आहे. पाऊस कमी झाला रे झाला की लगेच सूर्य डोक्यावर तापायला लागतो. असं वाटायला लागलंय की उन्हामुळे माझ्या डोक्यावरचे टक्केल फाटेल की काय. अरे देवा, काय चाललंय हे? कधी मुसळधार पाऊस तर कधी कधी कडक ऊन. अशाने कसं जगायचं सांगा? सांगा ना भाऊ, जगायचं कसं? अगदी बरोबर बोललास भावा. एवढे काबाड कष्ट करून जगतोय, त्यात काही सुख मिळत नाही. कदाचित देवाने आपल्या भाग्यात सुख लिहिलेलंच नाही बघ. अरे काय झालं रे माझ्या भावांनो, तुम्ही सगळे असे हताश उदास होऊन का बसलात? आता काय सांगू गोपाळ भाऊ, जीवनात कसला आनंदच नाही बघा. हो गोपाल भाऊ, खरंच काही आनंदच नाही. आपलं राज्य अगदी मेलेलं दुःखी उदास राज्य बनत चाललंय. आणखीन काय करायचंय सांगा? काही दिवसांपूर्वी जो पाऊस झाला त्यामुळे सगळं वाहून गेलं, पण आता तर हवामान चांगलं आहे ना, मग आता उदास होण्याचं काय कारण आहे? गोपाळ भाऊ, काम आणि 2 वेळेचं जेवण याशिवाय आमचे काही आयुष्य आहे की नाही गोपाळ भाऊ? महाराज आमच्यासाठी इतका विचार करतात, पण याच्याबद्दल त्यांनी कधीच विचार नाही केला गोपाळ भाऊ. मग महाराजांनी काय केलं पाहिजे? कित्येक वर्षांपासून आपल्या राज्यात कुठलाही सण उत्सव साजरा झाला नाही. आमच्या आयुष्यात आता कुठलेही सुख, कसलाही आनंद नाही राहिलाय गोपाळ भाऊ. ऐका ना गोपाल भाऊ, तुम्ही महाराजांना समजावून सांगा ना, आपल्या राज्यात खूप दिवस झाले कोणताच सण आनंद उत्सव साजरा झाला नाही. निदान यावेळी काहीतरी उत्सव साजरा झाला पाहिजे. ठीक आहे, मी महाराजांकडे जाऊन तुम्ही केलेल्या निवेदनाबद्दल नक्की सांगतो. चला येतो आम्ही. राज्यसभेत जायला मला खूपच उशीर झालाय. बरं गोपाळ भाऊ, या तुम्ही. बघितलं महाराज, बघितलं तुम्ही? गोपाळ भाऊ किती बेशिस्त माणूस आहे, किती बेजबाबदार आहे तो. राज्यसभा सुरू होऊन एवढा वेळ होऊन गेला, पण अजून गोपाळ भाऊचा पत्ता नाही. तो बघा, गोपाळ भाऊ आला. गोपाळ भाऊ ये. हे काय गोपाळ भाऊ, आजही राज्यसभेत यायला उशीर केला? आता हा पुन्हा काहीतरी खोटी कहाणी बनवेल. आता काय सांगू महाराज, राज्यसभेत येताना वाटेत मला अचानक शेतकरी बंधू भेटले. भेटलो तर मग काय, तू गप्पा मारत बसला असशील. नाही महाराज, गप्पा नाही, मी त्यांचं दुखणं रडगाणं ऐकत होतो असं म्हणू शकता. काय? त्यांना कसलं दुःख आहे? हो गोपाळ भाऊ, सांग आम्हाला. सांग काय त्रास आहे आपल्या शेतकरी बंधूंना? कोणी आजारी पडलं की कुठली महामारी पसरली आहे? सांग. आता तर हवामान पण चांगलं आहे, तरी सुद्धा त्यांना शेतीच्या कामात काही अडचण आहे का? सगळं काही ठीक चाललंय महाराज, पण त्यांचं मन काहीसं ठीक दिसत नाही, ही त्यांची समस्या आहे महाराज. हो, अच्छा असं आहे. तर मग काय करायचं सांगा. म्हणजे त्यांना बरं वाटण्यासाठी काय करायचं? आपल्याला आपल्या राज्यात जत्रेचं आयोजन करायला हवं महाराज. काय? जत्रेचं आयोजन? अरे देवा, हे आयोजन तर खूप खर्चिक होणार. आता काही दिवसांपूर्वीच राज्यात पूर आला होता आणि त्यात आपला राजकोष जवळजवळ रिकामा झालाय. आता जर उत्सव जत्रा असं आयोजन करायचं असेल तर उरला सुरला कोष पण रिकामा होईल. होय महाराज, मी तुमच्याशी अगदी सहमत आहे. ही सगळी मौज मजा वगैरे याची आपल्याला गरज नाहीये. तुम्ही जरा गप्पच बसा. खरं तर आपले शेतकरी बांधव अनेक अडचणी असून सुद्धा आयुष्यभर शेती करतात, पण त्यांच्या आनंदाचा कोणी विचारच करत नाही. म्हणून मला असं वाटतं की आपल्या राज्यात काहीतरी आनंद उत्सव जत्रा व्हायला हवी. मलाही असंच वाटतं. मलाही आवडेल. बरं ठीक आहे, असंच करूया. राजमहालात एवढं मोठं अंगण आहे, तिथेच आपण करूया. परंतु पैशांची जुळवाजुळव कशी करायची गोपाळ भाऊ? म्हणजे राज्याच्या राजकोषातला निधी फार कमी आहे. महाराज, माझ्या डोक्यात एक मस्त अशी योजना आलेली आहे, त्यामुळे आपल्या राजकोषातला एकही रुपया खर्च होणार नाही महाराज. काय योजना आहे गोपाळ भाऊ? महाराज, आपले सगळे राज्यसभेचे सभासद कुठल्या ना कुठल्या कार्यात विशेष रूपाने प्रतिभावान आहेत. तर आपण सगळ्यांनी एकत्र येऊन आपल्या प्रतिभेचे प्रदर्शन करून पैसे कमवले तर? वा, हा तर खूपच चांगला प्रस्ताव आहे. तसंही नुसतं राज्यसभेत बसून तुमच्या प्रतिभेला गंज लागला आहे. ही योजना तुमच्यासाठी चांगली आहे आणि राज्यातल्या जनतेसाठी सुद्धा. अगं बाई, मग तर नाहीच म्हणा काही चिंता. नाच होईल, गाणं होईल, धिनता ता धिनता. मला महाराज, वैज्ञानिक महोदय तर विज्ञानाचा काही खेळ दाखवतील आणि राजज्योतिषी लोकांचे भाग्य सांगतील, पण गोपाळ भाऊ काय करतील महाराज? मी गुप्तपणे जाहिरात करेन. जर कोणी एखादी व्यक्ती येणार नसेल तर त्याला आणण्याची जबाबदारी माझी. शाबास गोपाळ भाऊ, शाबास. हेच तर हवंय. तर मग उद्यापासूनच कामाला लागा.
तुमच्यापैकी प्रत्येकाने वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आपल्या प्रतिभेचं प्रदर्शन करायचंय. जशी आज्ञा महाराज. बाकी सगळ्यांचं तर ठीक आहे. आता फक्त मला हे बघायचंय की मंत्री महोदय जत्रेकरिता पैशांचा हातभार कसा लावणार आहेत ते. त्याची तुला काळजी करण्याची काहीच गरज नाही गोपाळ भाऊ. मी माझ्या प्रतिभेच्या जोरावर एवढे पैसे गोळा करेन की तू विचारही केला नसशील. ठीक आहे, मग आता हा येणारा काळच सांगेल. मी एक औषधाचं दुकान उघडण्याचा विचार करत होतो. लोक त्यांच्या कुठल्याही आजारासाठी माझ्याकडे औषध घ्यायला येऊ शकतात. मी लोकांचं भाग्य सांगेन आणि त्यांना सांगेन की त्यांच्यावर पुढे कसलं संकट आहे किंवा नाही ते. मी तर खूप सारे विज्ञानाचे खेळ दाखवेन आणि लोकांना माझ्याकडे यायला भाग पाडेन. मी व्यायाम करीन आणि लोकांना योग्य पद्धतीने व्यायाम कसा करावा हे शिकवेन. मी माझ्या कवितांची पुस्तक विक्री करीन. मी माझ्यासोबत खूप पुस्तकं आणली आहेत. पण गोपाळ भाऊ तर अजूनपर्यंत आलाच नाही. मी तुमच्या सगळ्यांच्या मागूनच येत होतो, पण कदाचित माझा वेश बदलल्यामुळे तुम्ही मला ओळखलेलं दिसत नाही. मंत्री महोदय अजून आलेले दिसत नाहीत. खरं पाहता ते फार प्रतिभाशाली व्यक्तिमत्व आहे, पण मला हे कळत नाहीये की आता कोणती प्रतिभा दाखवून ते लोकांकडून पैसे कमवत आहेत. चला तर मग आता उशीर कशाला करताय? तुम्ही सगळ्यांनी लहान लहान आखाड्यांची व्यवस्था करा, पण तरीही एकमेकांपासून थोडं अंतर ठेवून सगळं करा. ठीक आहे ना? मी जे सांगतोय ते पटतंय ना? ठीक आहे गोपाळ भाऊ. ऐका ऐका, सगळ्यांनी ऐका माझ्या कवितेचे छंद. ही कविता वाचून तोंड होतील बंद, मन हृदय होईल खुश. प्रतिभा माझी पहा, काव्य संग्रहाची किंमत आहे फक्त ₹10. उत्कृष्ट, उत्कृष्ट, अतिउत्कृष्ट, अतिउत्कृष्ट. तुमच्या कवितेला काही तोडच नाही. माझं मन भरून आलं. द्या 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 मला 10 नाही, नाही 10 नको, 20 द्या. हे माझ्या सगळ्या शेजाऱ्यांना पुस्तक भेट म्हणून द्यायचंय. अरे अरे चल चल तिकडे जाऊन बघू. तो बघ, तो माणूस तो काहीतरी विक्री करतो आहे. चल जाऊ, चल बघू. काव्यसंग्रह? तुम्ही कोण आहात भाऊ? कोण आहात तुम्ही? आमच्या राज्यात तुम्हाला पहिल्यांदाच कविता संग्रह विकताना बघतोय मी. मी कृष्णनगर राज्याचा सभाकवी आहे. तुम्हाला साष्टांग नमस्कार करतो महोदय. तुम्ही महाराज कृष्णचंद्रचे सभाकवी आहात. हे तर माझं सौभाग्य आहे. तुमच्या कविता वाचून आनंद झाला मला. हे घ्या, तुमच्या 20 पुस्तकांची किंमत झाली 200 मुद्रा. धन्यवाद धन्यवाद. हा, वा 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 वा. हा अशा कसल्या कविता लिहित असेल जे त्याने 20 पुस्तकं खरेदी केली. तुम्ही पण येऊन बघा ना, घ्या ना. न वाचता कवितेच्या छंदांचा आनंद कसा मिळेल सांगा बरं. तुम्ही स्वतः वाचा आणि इतरांनाही वाचायला प्रेरित करा. अहो, मग मला सुद्धा 5 पुस्तकं द्या. हा, मला 10 द्या. मी माझ्या शेजाऱ्यांना सुद्धा देईन. हो 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 हो, लगेच देतो. घ्या ना, घ्या ना. ही घ्या सभाकवी तुमची पुस्तकं आणि मला माझे 200 मुद्रा परत करा. ओ गोपाळ भाऊ, तुम्ही किती हुशार आहात. फक्त जाहिरातीच्या जोरावर माझी 15 पुस्तकं काही मिनिटातच विकली गेली. या घे, या आहेत तू दिलेल्या 200 मुद्रा. बरं, मी आता येतो. तिकडे जाऊन त्यांना पण बघून येतो. तुमची पुस्तक विक्री जोरात चालू दे. या खुल्या मनानं आनंद घ्यायला माझ्याकडे या सगळ्यांनी बघायला या. विविध प्रकारचे विज्ञानाचे खेळ या. वाह 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 वाह. तुम्ही जादूगार आहात का? नाही, मी एक वैज्ञानिक आहे.
या जगात जादू वगैरे काही अस्तित्वात नाही. सारं काही उघड्या डोळ्यांसमोर कोडं आणि विज्ञानाचा खेळ आहे. हा. मग काहीतरी खेळ दाखवा ना. हे बघा, हे आहे पाणी. मी ही छोटीशी गोष्ट या पाण्यात मिसळली. अरे बापरे, महाभयंकर आहे. याला तर आग लागली. मी तर ऐकलं होतं की पाण्याने आग विझते, पण ही काय वस्तू आहे जी टाकल्यावर पाण्यात सुद्धा आग लागली? हे खरं तर एक रसायन आहे. याचं नाव आहे सोडियम. पाण्याच्या संपर्कात याला आग लागते. हे बघा. अरे वा, अद्भुत, फारच अद्भुत आहे वैज्ञानिक महोदय. तुम्ही महान आहात. मला तुमची छोटीशी वस्तू द्या. मी घरी जाऊन लहान मुलांना खेळ दाखवेन. हो, परंतु काळजीपूर्वक करा. हे किंमत फक्त 20 मुद्रा. 20 मुद्रा. 20 मुद्रा. हो हो, नक्की नक्की द्या. हो, मला पण द्या, मी पण घेणार. आरामात, सावकाशपणे या. सगळ्यांना मिळेल. फक्त 20 मुद्रा. 20 मुद्रा. 20 मुद्रा. 20 मुद्रांमध्ये पाण्यात लावेल आग. बघा आणि शिका विज्ञानाचा खेळ. या या या. मग आज सगळ्यांची कमाई कशी झाली? हो, काय कमाल डोकं लावलं तू गोपाळ भाऊ. खरंच जाहिरात. ओ हो 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 हो. तुझ्या या चमत्कारामुळे मी आज इतक्या औषधी विकल्या आणि इतके पैसे कमावले की काय सांगू. अरे माझ्या मासिक वेतनापेक्षा कितीतरी जास्त आहे. मी सुद्धा भरपूर पैसे जमा केलेत गोपाळ भाऊ. गोपाळ भाऊ, तुझ्यासारखं कोणीच नाही. मी कधी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता की उघड्या डोळ्यांनी कधी इतकं धन बघू शकेन. पण ही सर्व रक्कम जत्रेच्या आयोजनासाठी वापरली जाणार आहे. तर काय झालं गोपाळ भाऊ? प्रजा आपल्यासाठी इतकं काही करते, इतके कष्ट करते, मग आपण आपल्या प्रजेसाठी एवढंही नाही करू शकत का? मला माझ्या शेतकरी मित्रांच्या चेहऱ्यावर हसणं बघायचं आहे. ओह, मंत्री महोदय, आज तुमच्या अक्कल हुशारीमुळे आपल्याला इतका मोठा हात मारता आला आहे. कोणी विचार करेल सावकाराच्या घरी चोरी कोणी केली. अरे सावकाश सावकाश. या कमावलेल्या पैशातून अर्धा हिस्सा आपण आपसात वाटून घेऊ आणि उरलेला अर्धा हिस्सा जत्रेच्या योजनेसाठी देऊन टाकू. अरे 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 एवढ्या रात्रीचं या जंगलातून कोण जात आहे रे? आम्ही आहोत. एवढ्या रात्री तुम्ही काय करायला आले इथे? काही नाही, असंच थोडा फेरफटका मारायला निघालो होतो. फसलो रे, फसलो. अर्ध्या रात्री चोरी करण्याच्या नादात आता आपणच लुटारूंच्या हाती लागलो आहोत. काय रे, काय बडबड करतोस? आमच्याकडे काहीच नाहीये, खरं सांगतो. आम्हाला जाऊ द्या, तुमचे हात जोडतो, जाऊ द्या. गळा कापू का तुझा? बोल, चल काढ, जे काय असेल ते लवकर काढ. अरे रे रे, आपली सर्व मेहनत वाया गेली. अरे बापरे, हे तर सगळे दागिने आहेत. कुठून आणलं ते? खरं तर मी तिथे म्हणजे ते सावकाराच्या घरातून मी. अरे मंदबुद्धी, तुझ्या पोटात काही पचत नाही का? हे सांगायची काय गरज होती? आम्ही निर्दोष आहोत, विश्वास ठेवा. हे सगळं यांनी करायला सांगितलं. म्हणजे कृष्णनगरच्या मंत्री महोदयांनी सांगितलं त्यानुसारच केलं. काय तुझी एवढी हिम्मत? आमच्या गावाच्या सावकाराकडे चोरी केली? आज तर तुला कापूनच काढेन. आम्हाला घरी जाऊ द्या, खूप रात्र झाली आहे. माझी बायको बोलवते मला. या 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 या, मी घरी जातो ना. जा जा, तुम्ही दोघं जा. फक्त आपल्या मंत्र्याला इथे सोडून जा. याला तर आधी सावकाराकडे घेऊन जाऊन याचा चांगला पाहुणचार करू. त्यानंतर सकाळी तुझ्या राजाकडे घेऊन जाईन तुला. अहो, सगळं काही तर तुम्हाला दिलंय, मग आता मारायची भाषा कशाला करता? चुप, एकदम चुप. चल, ह्याला पकडून फरफटत घेऊन जाऊ सावकाराकडे. अरे मला सोडा, जाऊ द्या मला. तुम्हाला माहित नाही ह्याचे परिणाम खूप वाईट होतील. जाऊ द्या मला, तुम्ही हे खूप चुकीचं करताय.
महाराज, एका दिवसात आपल्या सगळ्या सभासदांनी खूप मोठं यश मिळवलंय आणि भरपूर पैसे जमा केले. होय महाराज, या पैशांनी एक नाही 2 जत्रेचे आयोजन केले जाऊ शकते. वा गोपाळ भाऊ, वाह वाह वाह. प्रशंसा केवळ माझी नाही, सगळ्या सभासदांची करायला हवी महाराज. अति उत्तम. तुम्ही सगळेच माझे रत्न आहात हे मी जाणून होतो. मला हेही माहित होतं की तुम्ही हे करू शकता. तुमच्या सगळ्यांवर मी आधीपासूनच पूर्ण विश्वास ठेवलेला आहे. तर मग महाराज, आता आपण जत्रेची तारीख ठरवायला हवी. पहारेकरी आज्ञा करावी महाराज. तू दवंडी देणाऱ्याला सूचना कर. त्याला म्हणावं, ढोल वाजवून सगळ्यांना सूचित करा की येणाऱ्या आठवड्यात रविवारी कृष्णनगराच्या राजमहालातील प्रांगणात जत्रेचं आयोजन केलं आहे. तेव्हा सर्व नागरिकांनी जत्रेला उपस्थित राहायचं. जशी आज्ञा महाराज. अरे सोडा. काय झालं मंत्री महोदय? काय झालं मंत्री? तुमची ही काय अवस्था? आणि तुम्ही दोघं कोण आहात? आम्ही डाकू आहोत. तुमच्या मंत्र्याने आमच्या गावातल्या सावकाराच्या घरी चोरी केली आणि काल रात्री आम्ही ह्याला रंगे हात पकडलं होतं आणि याला चोप सुद्धा दिला. आता यावेळी याला तुमच्या हवाली करतोय, पण पुन्हा जर का हात दिसला तर याला जिवंत ठेवणार नाही, आधीच सांगून ठेवतो. धिक्कार आहे मंत्री, धिक्कार. तुम्ही कौशल्य दाखवायला एका सावकाराच्या घरी चोरी केली. चूक झाली महाराज, मला माफ करा. तुम्ही नशीबवान आहात की त्यांनी तुम्हाला फक्त मारझोड करून सोडून दिलं, नाहीतर आज तुम्ही जिवंत राहिला नसता. मंत्री महोदयांकडे चोरी शिवाय आणखीन कुठलं कौशल्य आहे? अरे हे सगळं बोलून माझा अपमान नका करू गोपाळ भाऊ. चुप. महाराज, मी काय म्हणतो की सगळी व्यवस्था तर झालीच आहे, परंतु आपण कुठलं नाटक करायचं हे अजून ठरवलं नाही. आता मेलो आपण. हे तुम्ही अगदी बरोबर बोललात राजा ज्योतिषी. बरे गोपाळ भाऊ, जत्रेच्या आयोजनाची व्यवस्था तर झाली, पण नाटक कुठलं सादर होणार? मी मनात एका नाटकाच्या कल्पनेचा विचार करून ठेवलाय. हो का? कुठलं नाटक? गांधारीचा विलाप, भीम सोबत दुर्योधनाचे युद्ध, भीमाद्वारे दुर्योधनाचा मृत्यू आणि मग गांधारीचा विलाप. वा, उत्तम नाटक आहे. ज्ञान, मारामारी, दुःख, आनंद, अश्रू, सगळं काही. जत्रा उत्तम होणार आहे महाराज. शाबास. पण अभिनय कोण करणार ते काही ठरवलं की नाही? नाटकात 4 पात्र आहेत. गांधारीचं पात्र साकारतील आपल्या राजमाता, कृष्ण बनतील आपले सभाकवी, मी भीम बनेन, आणि दुर्योधन बनतील हे आपले मंत्रीजी, ते बनतील. काय मी आणि तुझ्या हातून मरायचं? नाही, हे कदापि शक्य नाही. मी कसाही मरेन, पण तुझ्या हातून नाही. मंत्री, एवढा कसला राग येतोय? हे सगळं नाटक तर आहे, मरायचा अभिनय करायचा आहे. बरं, मग ठीक आहे. पण गोपाळ भाऊ मात्र भीमाच्या रूपात अगदी शोभून दिसेल हे एकदम खरं आहे. हो, हातात गदा आणि पोटाचा समोर निघालेला घेर. खरंच गोपाळ भाऊंची तर काही तुलनाच होऊ शकत नाही. हो, अगदी खरं बोलतोयस तू. आपल्या या कोमेजलेल्या राज्यात गोपाळ भाऊच्या पुढाकाराने पुन्हा आनंदोत्सव साजरा केला जातोय. जत्रा होते. चला तर, तुम्ही सगळे तयार आहात ना? होय महाराज, आम्ही तयार आहोत. आता सादर करत आहोत आजचं नाटक गांधारी विलाप. हे दुर्योधना, आज मी तुला संपवणार आहे. तुला जमिनीवर लोळवेन मी. एवढं सोपं नाहीये भीम. अरे माझ्यात प्रचंड ताकद आहे. मला मारणं तुला कठीण जाईल. तू किती बलवान असला तरी मी तुला माझ्या गदेने या जमिनीवर लोळवून मारेन. आणि तुझा विनाश तर मी करणार भीम, आणि लोक टाळ्या वाजवतील. तुझी एवढी हिम्मत? चलिये प्रहार कर. आज बघूनच घेऊ कोणाच्या दंडात किती ताकद आहे ती. ये माझ्या समोर ये. आज मी तुझं डोकं फोडून टाकीन. अरे तू पाहिजे तितके प्रहार कर.
मला काही होणार नाही. माझ्या अंगात लोखंडाचं बळ आहे आणि आईचा आशीर्वाद पाठीशी आहे. भीम, तू दुर्योधनाच्या जांघेवर प्रहार कर, अन्यथा दुर्योधन कधीच मरणार नाही. जसा तुमचा आदेश श्रीकृष्ण महाराज. आई गो, अरे रे 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 महाराज, हा फटका जरा जास्त जोरात पडला. आज मी दुर्योधनाचा विनाश केला. मी विनाश विनाश. दुर्योधन कुठे कुठे माझा दुर्योधन? दुर्योधन रणांगणात, जंगलात, आकाशात, हवेत कुठे आहे माझा दुर्योधन? कुठे दुर्योधन? मी दुर्योधनाचा विनाश केलेला आहे. धर्मासाठी अधर्माच्या उपसंघाचा संहार केलेला आहे. नाही नाही नाही, असं कदापि होऊ शकत नाही. नाही होऊ शकत दुर्योधन. धप्पा. हाय साहेब, मी इथे आहे. मी जिवंत आहे. हे काय करता मंत्री महोदय? अहो तुम्ही झोपा ना. तुम्हाला मरण्याचा अभिनय करायचा आहे. धिक्कार आहे. धिक्कार करतो अशा मृत्यूचा. मी तुझ्या हाताने नाही मरणार. अरे धिक्कार असो, एवढं छान नाटक चालू होतं आणि या मंत्र्याने येऊन सगळं बिघडवलं. अरे मग आता तोंड काय बघत बसलाय सगळे? मारा याला, या मंत्र्याला मारा. हो. अरे हे काय करताय तुम्ही? टाळ्या वाजवायचं सोडून माझा अपमान करताय. तुम्ही सगळे शांत व्हा. शांत व्हा तुम्ही सगळ्यांनी. अरे अरे काय त्रास आहे हा? शांत व्हा. नाही गोपाळ भाऊ, नाही. एवढ्या दिवसांनी नाटक आयोजित केलं होतं आणि शेवटी या मंत्र्याने येऊन सगळी मजा खराब केली. आम्ही या मंत्र्याला सोडणार नाही. नाही सोडणार. कुठल्याही परिस्थितीत नाही सोडणार. अरे बापरे. थांबा मंत्रीजी, थांबा. आज तुम्हाला कोणीही वाचवू शकत नाही. अरे मंत्रीजी थांबा सगळ्यांनी. अरे थांबा सगळ्यांनी. हे काय चाललंय रे? कोणी ऐकतच नाहीये. थांबा बघू.